नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय याविषयीची संपूर्ण कन्सेप्ट समजून घेतली होती. त्याच पद्धतीने थोडक्यात लसावी मसावी ओरली म्हणजे तोंडी तोंडी कसा काढता येईल हे सुद्धा आपण थोडक्यात पाहिलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी हे कसं काढायचं हे शॉर्ट पद्धतीने समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण काही एक्झाम्पल सुद्धा यामध्ये घेणार आहोत. आता यानंतर पाहू शॉर्ट मेथड बघूया लसावी आणि मसावी काढण्याची. ठीक आहे. तर यामध्ये बघा, आता इथे पहिलं एक्झाम्पल आहे 12, 18 आणि 20 या तीन संख्या आपण घेतलेल्या आहेत. यांचा आपल्याला लसावी पण काढायचा आणि मसावी पण काढायचं. तर या पद्धतीने काय करायचंय, या संख्या अशा लिहून घ्यायचे आणि अशी कॉलम घेऊन टाकायचे. ही कशी रेषा घेऊन टाकायची. ठीक आहे. या पद्धतीने त्याची मांडणी करायची. आता यामध्ये बघा, ह्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, तर एक पासून सुरुवात करायची सरळ सरळ की कोणकोणत्या संख्यांनी या संख्यांना निश्चित भाग जातो. ठीक आहे. एकने तर जातोच आहे, एक घेण्याची गरजच नाही. हे आपल्याला कळतच आहे की एकने सर्व संख्यांना निश्चित भाग जातो. ज्यावेळेस कुठल्या संख्येने भाग जात नसेल त्यावेळेस मग तुमचा मसावी किती येणार आहे, एक येतो अशा ठिकाणी. ठीक आहे. आता यामध्ये बघा, या ज्या तीन संख्या आहेत, तर तुम्हाला एक एका संख्येने त्याला भागत जायचे. जे ज्या ज्या संख्येने निश्चित भाग जातोय तोपर्यंत तुम्हाला भागतच जायचे. पण मग हे कुठपर्यंत चालू ठेवायचे, कमीत कमी जर तुम्हाला दोन संख्या मिळत असेल निश्चित भाग जाणाऱ्या तोपर्यंत तुम्ही चालू ठेवायचे. पण मग दोन पण मिळत नसेल, मग एकच मिळत असेल, मग त्यावेळेस तुम्हाला ते स्टॉप करून टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला लसावी आणि मसावी मिळतो. तर पहा कसं काढायचं. तर आता सुरुवातीला बघा, या तीनही संख्यांना कुठल्या संख्येत निश्चित भाग जातोय, लगेच लक्षात येतं की दोन्ही सर्व संख्यांना निश्चित भाग जातोय. तर मग इथे दोन लिहून टाकू. ज्या संख्येने जातोय ती संख्येने लिहून घ्यायची. दोन लिहून घेतले. आता दोनने काय करायचं, सर्वांना निश्चित भाग द्यायचा. ठीक आहे. दोनने 12ला भागलं तिथे काय 6 मिळतील तुम्हाला, 6 दोन्ही भागले. 18ला भागल्यानंतर इथे 9 मिळतील, 9 दोन्ही 18 आणि 20ला भागले तर इथे किती मिळणार आहे, 10. झालं. आता यानंतर परत विचार करायचा. आता दोन झालं, मग आता तुम्ही म्हणत असाल दोन झालं मग आता तुमचा नंबर घ्यायचा का, तर असं काही नाही. तुम्ही परत 2 पासून स्टार्ट करायचं, परत चेक करायचं की कुठल्या संख्येने निश्चित भाग जातोय. मग 2 ने जातोय का बघा सर्व संख्यांना, 2 ने सर्व संख्यांना जात नाही, 6 आणि 10ला जातो. ठीक आहे. नंतर मग 3 चेक करू. 3 ने बघा 6 आणि 9ला जातोय. म्हणजे यानंतर अशी तुम्हाला संख्या मिळत नाही, त्या संख्येने सर्व संख्यांना निश्चित भाग जाईल. बरोबर आहे. मग यानंतर मग आपण काय करू शकतो, ठीक आहे नाही जात ना, मग कमीत कमी दोन संख्यांना तरी भाग जाईल अशी संख्या शोधायची. तर मग इथे बघा 2 ने जातोय, तर मग आपण 2 नेच घेऊन टाकू. इथे बेहतरीन 6 होतात, 6ला भागल्यानंतर 3 मिळतील. इथे 9ला भागण्याचा विषयच येत नाही, 9ला भाग जात नाही, मग 9 जशीच्या तशी ठेवायची. ज्या संख्येला भाग जात नाही ना ती संख्या जशीच्या तशी लिहायची. 10ला भागल्यानंतर किती मिळणार आहे, 5. ठीक आहे. झालं. परत चेक करा 2 पासन. 2 ने या सर्व संख्यांना निश्चित भाग जातोय का, तर कमीत कमी दोन संख्यांना जातोय का, तर नाही. यानंतर 3 ने चेक करा. हा, 3 ने 3ला जातो आणि 9ला सुद्धा जातोय. मग कमीत कमी आपल्याला दोन संख्या मिळत आहेत ना, मग इथे भाग देऊन टाकू. ओके. पाहिजे इथे आता 3 ने भागणार आहे म्हणून 3 इथे लिहून घेतले. 3 1 3, 3 3 9. 5ला भाग जात नाही म्हणून 5 जशीच्या तशी. बरोबर आहे. परत बघायचंय 2 पासून परत सुरुवात करायची. या संख्येला कुठल्याही संख्येने निश्चित भाग जातोय का, नाही. आता यानंतर तुम्हाला कुठलीही संख्या मिळणार नाही, कमीत कमी दोन संख्यांना निश्चित भाग जाईल म्हणून. का, कारण इथे बघा आता 3 आणि 5 दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या आहेत. मग इथे काही कुठली संख्या मिळणार नाही की दोन्ही संख्यांना निश्चित भाग जाईल म्हणून. मग आता इथे काय होणार आहे, स्टॉप करून टाकायचं. इथे झालं स्टॉप. मग यानंतर आता मसावी आणि नसावी कसं गेला, तर इकडे बघा, आता ही जी आपली डावी साईड आहे, तर या डाव्या साईड मध्ये जेवढे नंबर्स आहेत, या नंबर्स मध्ये अशी संख्या शोधा की त्या संख्येने या सर्व संख्यांना निश्चित भाग झालेले आहेत. सर्वच्या सर्व बरं का. काय, मग इथे कुठेही तो भाग गेलेला असू द्या, असं काय नाही की सुरुवातीलाच पाहिजे म्हणून, मध्येही कुठे असू शकतो. ठीक आहे. पण आपल्याला काय पाहिजे, या तिन्ही संख्यांना निश्चित भाग केलेला पाहिजे. मग या दोन्ही या तीनही संख्यांना निश्चित भाग दिलेला आहे.
तर या दोन संख्यांना दिलेल्या आहे. 3 ने या दोन संख्यांना. मग या दोन संख्या आपण इथे घेणार नाही. मग मसावीत कुठल्या संख्या घ्यायच्या आहेत? अशा संख्या घ्या की ज्या संख्यांनी या सर्वच्या सर्व संख्यांना निश्चित भाग गेलेला आहे त्याच संख्या तुम्हाला मसावीसाठी घ्यायच्या आहेत. म्हणजे ते फक्त एकच संख्या मला मिळते ती 2. मग एकापेक्षा जास्त संख्या तुम्हाला मिळू शकतात. जर एकापेक्षा जास्त मिळत असेल तर मग ते गुणाकाराच्या स्वरूपात तुम्हाला लिहावे लागतील आणि जो गुणाकार बनेल तो तुमचा मसावी असणार. तर मग या ठिकाणी एकच संख्या मिळते 2 तर आपला मसावी किती 2 आहे. बरोबर. आता यानंतर बघा आता लसावी. आता काय लसावी कसा मिळवायचा आहे? आता याचा जास्त विचार करायचा नाही. इकडे ज्या संख्या आहेत त्या लिहून घ्या आणि इकडे ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या लिहून घ्या. इकडे काय 2 2 3 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला इकडे काय 1 3 5 1 गुणिला 3 गुणिला 5. सर्व संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घ्या. इकडच्या संख्या आणि या राहिलेल्या संख्या यांचा गुणाकार करा. बेदुनी 4 होता. 4 त्रिक 12. ठीक आहे. ठीक आहे. तिथं एवढ्यांचा गुणाकार केला तर 12 होता. ठीक आहे. म्हणजे 5 त्रिक 15. तिथं 15. पण त्यांचा गुणाकार करा. 15 दुनी 30 30 शून्य 3 15 1 15 15 3 18. उत्तर किती मिळते 180. तर 12 18 व 20 या संख्यांचा मसावी मिळतोय 2 आणि लसावी किती मिळतोय 180. ठीक आहे. तर याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल पहा. संख्या 16 32 आणि 36 याच पद्धतीने लिहून घ्यायच्या. सुरुवातीला काय पाहणार आहे आपण? या सर्व संख्यांना निश्चित जाईल अशी कुठली संख्या आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे. आता मला इथे दिसतंय की या संख्यांना 2 ने निश्चित भाग जातो. ठीक आहे. मग 2 ने जातोय का? नाही. मला हे पण दिसतंय की 4 ने सुद्धा या सर्व संख्यांना निश्चित भाग जातोय. मग मी 2 अगोदर घ्यायचं की 4 अगोदर घ्यायचे? लक्षात ठेवा इथे. जर तुम्ही 2 जर घेतले तर तुमचे स्टेप वाढतील. 2 जर घेतले तर तुमच्या स्टेप वाढतील. पण तुमच्या असं लक्षात येतंय की 2 पेक्षा अशी मोठी संख्या आपल्याला माहिती आहे त्या संख्येने सर्वांना निश्चित भाग जातोय. मग ती संख्या जरी घेतली तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढंच तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हाला लवकर मिळेल. तर मी ते 2 न घेता काय करणार इथे डायरेक्ट 4 घेतो. ठीक आहे. तर पाहिजे 4 चौक 16 होतात. ठीक आहे. 4 8 32 होतात आणि 4 9 36 होतात. जर 2 घेतले असते तर एक स्टेप आपली अजून वाढली असती. बरोबर आहे. चला परत पाहिजे 4 8 9 या तीनही संख्यांना निश्चित भाग जाईल अशी संख्या आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. ते मिळणार नाही. पण कमीत कमी 2 संख्यांना निश्चित भाग जाईल अशी संख्या मिळते. बघा 4 आणि 8 ला सुद्धा 4 नेच निश्चित भाग जातोय. 2 ने पण जातोय. पण 2 जर घेतले तर अजून एक स्टेप वाढते. स्टेप कशाला वाढवायची? 4 घेऊ आपण. बरोबर आहे. आणि ते बघा 4 1 4 4 2 8 आणि हे 9 जशीच्या तशी. कारण 4 ने 9 ला भाग जात नाही. ती संख्या जशीच्या तशी. परत चेक करायला या 3 पैकी कमीत कमी 2 संख्या तरी मिळतील का त्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का आपल्याकडे? नाही. मग इथे आपण हे स्टॉप करून टाकणार. ठीक. तर पाहिजे आता मसावीमध्ये संख्या कुठल्या येणार आहे? या सर्व संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का आपल्याकडे? या 4 ने सर्वांना भाग दिलेला आहे. 4 घेतलं. ठीक आहे. या 4 ने गेलेला आहे का? नाही. या 4 ने फक्त या 2 संख्यांना दिलेला आहे. म्हणून हे 4 ने घेणार नाही. तरी ते सरळ सरळ मसावी किती बनलाय आपला 4. लसावी या संख्यांचा गुणाकार आणि या संख्यांचा गुणाकार 4 गुणिला 4 गुणिला इकडे काय 1 2 9 1 गुणिला 2 गुणिला 9 पाहिजे 4 चौक 16. बरोबर आहे. आणि 16 दोन्ही किती होतात 32 32 आणि शेवटचे 9 9 दोन्ही 18 18 8 5 1 9 त्रिक 27 27 आणि 28. उत्तर किती मिळाले 228. तर हा झाला आपला लसावी. तर या पद्धतीने आपण मसावी आणि लसावी काढायचं. अतिशय सोपी पद्धत आहे. आता यानंतर पाहू तिसरे एक्झाम्पल. पाहिजे 12 15 व 30 या 3 संख्या आपण इथे घेतलेल्या आहेत.
ज्या पद्धतीने आपण लिहितो त्याच पद्धतीने लिहून घेतलेले आहेत. तर ते सुरुवातीलाच बघा 12, 15 आणि 30 या तीनही संख्यांना निशेष भाग जाईल अशी संख्या कुठली आहे? व्यवस्थित लक्ष जर दिलं तरी ते असं लक्षात येत आहे की 3, 12, 15 आणि 30 या तीनही संख्यांना निशेष भाग जातो. इथे 3 राईट करून घ्यायचे, लिहून घ्यायचे आणि 3ने सर्वांना भागायचं. 12ला भागल्यानंतर किती 4 मिळतील, 3 12. 15ला भागलं तर 3 5 15 होतं, ते 5 मिळेल आणि 30ला जर भागलं तर ते 10 मिळेल. ठीक आहे, या संख्या आपल्याला इथे मिळाल्या. परत चेक करा या तीनही संख्यांना कुठल्या संख्येने निश्चित भाग जातोय का? तर नाही, 3च्या 3 मिळणार नाही. पण 4 आणि 10 जर बघितलं त्याला 2 ने भाग जातोय, 5 आणि 10 बघितलं तर 5 ने भाग जातोय. हे तुमच्यावर डिपेंड करायला अगोदर 2 ने द्या किंवा 5 ने द्या, काही फरक पडत नाही. अगोदर 2 ने देऊ. ठीक आहे, किती भाग जाईल? बेदुनीच्या 5ला भाग जात नाही, 5 जस्ट कशी तेव्हा 10ला भागल्यानंतर इथे किती मिळणार आहे? 5 मिळणार आहे. ठीक आहे, आता यानंतर बघा यामध्ये फक्त 2च संख्या मिळत आहेत की 5 5 यांना 5 ने निश्चित भाग जाईल, बाकी कुठे जाणार नाही. 5 ने घेऊ. आता इथे 5 लिहून घ्यायचे, 2 जसे तसे येतील खाली. इथे बघा 5 1 5 हे 5 1 5, बस इथे ते स्टॉप होऊन जाईल. आता यानंतर तुम्हाला संख्या मिळणार नाही. मग मसावी कुठला आहे? यापैकी कुठली संख्या आहे की त्या संख्येने या सर्व संख्यांना निश्चित भाग केलेला आहे? फक्त एकमेव 3 ही एक संख्या आहे. बरोबर आहे, काही ठिकाणी एकापेक्षा जास्त संख्या तुम्हाला मिळू शकतात. तर मग मसावी किती मिळालाय आपल्याला? 3 मिळाला. किती मिळालाय? 3. लसावी बघा, लसावी काय असणार आहे? इकडे ज्या संख्या आहेत त्या आणि उरलेल्या संख्या यांचा गुणाकार. 3 2 5, 3 2 5 आणि इकडे 2 1 1, 2 1 1. बघा 3 दुनी 6, 6 पंच 30 यांचाच गुणाकार किती मिळतोय आपल्याला? 3 दुनी 6, 6 पंच 30 गुणेला 2 गुणेला 1 2, म्हणजे हे होतात 7. या संख्यांचा आपल्याला मसावी मिळाला 3 आणि लसावी मिळाला 7. आता हे एक एक्झाम्पल बघूया. 50 20 आणि 60. आता या तीनही संख्यांना निश्चित भाग झाल्याची कुठली संख्या आहे? 2 ने पण जातोय सगळ्यांना भाग, 5 ने सुद्धा जाईल. ठीक आहे, आणि 10 ने पण जातोय. मग तुमच्यावर डिपेंड करेल कुठली संख्या निवडाल. तर 2 जर घेतलं तर मग स्टेप वाढतील, 5 बी घेतलं तर स्टेप वाढतील तुमच्या. पण याच्यापेक्षा जर 10 घेतलं तर उत्तर लवकर मिळेल. बरोबर आहे, चला मग 10 घेऊया. 10 ने 50 ला भागलं तर ते 5 मिनिट, 20 ला भागलं 2 मिनिट आणि 60 ला भागलं तर 6 मिनिट. ठीक आहे, अजून बघा जातोय का भाग? तर इथे लक्षात येते की 2 आणि 6 या दोन संख्यांना 2 ने निश्चित भाग जातोय. अजून पण इथे भाग द्यायचा आपल्याला. कमीत कमी 2 संख्या मिळायला पाहिजे. जर 2 पण मिळत नसेल तर मग स्टॉप करून टाकायचं. ठीक, ते 2 लिहून घ्या. 5 जसे तसे 3, बे 1 बे आणि बे 3 6. याच्यानंतर संख्या मिळणार नाही, इथे स्टॉप झालाय. मग मसावी फक्त 10 नेच या सर्व संख्यांना निश्चित भाग दिलेला आहे. बरोबर आहे, जे आपला मसावी किती झाला आहे? 10. आणि लसावी या संख्या या सर्व संख्या यांचा गुणाकार 10 गुणिला 2, 10 गुणिला 2 गुणिला 5 1 3, 5 1 3. तर पाहिजे 10 दुनी 20 आणि 20 पंच 100. यांचे किती होत आहे? 100 एवढा गुणाकार मिळतोय. आणि हे 3 किती होत आहे? 300. तर मसावी मिळाला 10 आणि लसावी किती मिळतोय? तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण मसावी काढून घेतला. तर अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तोंडी ओरली, तसंही तुम्ही थोडीफार प्रॅक्टिस करा आणि हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. आणि यानंतर तुम्ही स्वतः एक्झाम्पल घ्या. बरेचसे बुक्स अवेलेबल आहेत, त्या बुक्स मध्ये काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल सोडवून बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. तुम्ही जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढे हे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आता यानंतर 2 शेवटचे एक्झाम्पल पाहूया.
याच्यामध्ये पुन्हा कन्सेप्ट सुद्धा आहे पाहिले. हा कन्सेप्ट कसं आपण नंतर सुद्धा पाहणार आहोत, तरी सुद्धा एक्झाम्पल पाहतोच आहे, तो कन्सेप्ट सुद्धा थोडक्यात पाहूया. पाहिले 10 व 11 या दोन संख्या आहेत. आता एकामागे एक येणाऱ्या संख्या आहेत. ठीक आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला नंतर सांगणार, थोडक्यात सांगतो एक्झाम्पल. आता 10 आणि 11 यांचा मला मसावी आणि लसावी काढायचं. आता 10 आणि 11 या दोनही संख्यांना निश्चित भाग जाईल अशी संख्या आहे का आपल्याकडे? नाही. त्याच्यासाठी फक्त एकच संख्या आहे. कुठली? एक. जे एक नंतर कुठलीही संख्या आपल्याला मिळत नाही, जे फक्त इथे एकच. तसं आपण एक लिहित नाही, पण मग इथे कुठली संख्या मिळतच नाही म्हणून आपण एक घेणार आहे. बरोबर आहे. मग एकने याला भागलं तर इथे 10 मिळतील आणि इथे 13 मिळतील. बरोबर आहे. मग मसावी काय बनणार आहे? मग या दोनही संख्यांना निश्चित भागलेली संख्या अशी फक्त कुठली आहे? एकच आहे. मग मसावी काय असणार अशा वेळेस? एक असेल. किती असेल? एक असेल. आणि लसावी किती असणार आहे? मग लसावी काय असतो? या संख्या आणि या संख्यांचा गुणाकार. म्हणजे बघा 1 गुणिला 10 गुणिला 11. मग 11 गुणिला 10 म्हणजे किती होतात? 110. म्हणजे सरळ सरळ काय बघा, आता ज्या संख्यांचा मसावी तुम्हाला एक मिळतो त्यांना समूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? समूळ संख्या. तर दोन संख्याच बरं का, ज्या दोन संख्यांचा मसावी तुम्हाला एक मिळेल त्यांना आपण समूळ संख्या म्हणतो. आणि त्यांचा जो मसावी असतो तो त्या संख्यांचाच गुणाकार असतो. म्हणजे सरळ सरळ बघा, या दोन्ही संख्या इथे गुणाकारात आल्या. एकचा काही एवढा विशेष नाहीये. बरोबर आहे. कारण एकला कुठल्याही संख्येने गुणले ते तेच मिळते आपल्याला. तर एकंदरीत काय, समूळ संख्या जर असेल समजा, त्यांचा मसावी तुम्हाला एक मिळतो, म्हणजे मसावी जर एक मिळत असेल तर त्या समूळ संख्या असतात आणि त्यांचा लसावी म्हणजेच त्या संख्यांचा गुणाकार. बरोबर आहे. तसंच एक्झाम्पल इथे पहा. आता इथे या ज्या संख्या होत्या या क्रमांकात संख्या होत्या, एका मागे एक येणार आहे. म्हणजे अशा वेळेस तुम्हाला त्यांचा मसावी एक मिळतोच. पण या तशा नाहीये. 13 आणि 17 थोडे दूर दूर आहे, पण तरी सुद्धा त्यांचा मसावी तुम्हाला इथे एकच मिळतोय. 13 आणि 17ला अशी कुठली संख्या मिळत नाही की त्यांनी त्या संख्येने दोनही संख्यांना निश्चित भाग जाईल. फक्त एकच अशी संख्या आहे. ठीक आहे. मग एकने जर यांना भागलं तिथे 13 मिळतील आणि इथे 17. बरोबर आहे. मग मसावी किती झाला? इथे पण मसावी एकच असणार आहे आणि लसावी या संख्यांचा गुणाकार. 1 गुणिला 13 गुणिला 17. 17 तरी 51, 51शी 1 5, 17 1 17, 17 5 किती होतात इथे? 22. म्हणजे याचा लसावी किती मिळतोय? 221. तर एकंदरीत काय, इथे पण ह्या संख्यांचाच गुणाकार आहे. म्हणजे ज्या दोन संख्यांचा मसावी तुम्हाला एक मिळतो ते असतात समूळ संख्या आणि त्यांचा जो लसावी बनतो तो सरळ सरळ त्या संख्यांचाच गुणाकार. म्हणजे इथे जास्त लोक एवढं सगळं करण्याची गरज नाही. सहज लक्ष देते. तुम्हाला जर कळत असेल की इथे मसावी एक आहे तर मग लसावी किती असणार आहे? सरळ सरळ त्या संख्यांचा गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा आहे हे शॉर्ट ट्रिक म्हणा किंवा शॉर्ट पद्धतीने आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये जर अपूर्णांक असतील तर मग अशा वेळेस अपूर्णांक कुठले, मग तो साधा अपूर्णांक असेल किंवा दशांश अपूर्णांक असेल किंवा पूर्णांक अपूर्णांक असेल तर मग अशा वेळेस त्यांचा लसावी आणि मसावी कसा काढायचा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.